सिन्नर शहरामध्ये 12 ज्योतिर्लिंग, त्याच्यामध्ये हे आईश्वर म्हणून आहे. याला आपल्यामध्ये जनरल लोक आईश्वर म्हणतात, पण जे मानभवपंथी लोक आहेत त्याला आयेश्वर असे म्हणतात. चक्रधर स्वामींच्या निळा ग्रंथानुसार त्यांच्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे. एका कुंभाराने मंदिर बांधलेलं असं त्यांच्या म्हणण्यानुसार कळतं. तिने सांगितलं कुंभाराला का तुझे निळा, निळा म्हणजे भट्टी, आपण जे माठ वगैरे मडके वगैरे घेतो ते ज्या भट्टीत तयार होतात त्याला निळा म्हणतात. ती भट्टी असती, तिची भट्टी काही चालत नव्हती. मग चक्रधर स्वामींनी त्याला सांगितलं, चक्रधर स्वामी इथे येऊन काही काळ बसलेले असं म्हणतात. त्याला सांगितलं बुवा का तू हे मंदिर बांध. मग त्यांनी हे निळा म्हणजे ज्या भट्टीत येणार उत्पन्न आपल्याला म्हणजे जे कमाई होईल त्या कमाईतनं मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे एका कुंभाराने मंदिर बांधलेलं आहे. सरस्वती नदीच्या काठी असलेलं ही नदी म्हणजे सरस्वती. गावाबाच्या देवीच्या शेजारी म्हणजे आमचं गाव पहिले वेशीतलं, वेशीच्या गावाच्या बाहेर म्हणून गावाबाच्या देवी शेजारी हिंदू मुस्लिमांचं दैवत असलेलं. कारण रमजान ईद असो का मुसलमान कुठले पण सण असो, जसं आपले ग्रामदेवस असतं तसं मुसलमानचे सण असेल तर इथं ईदच्या दिवशी मोठी गर्दी आहे. सगळे भाईसाहेब लोक असतात. मुसलमानचं दैवत तिकडं, हिंदूंचं दैवत तिकडं, म्हणून हिंदू मुस्लिम दैवत याला असं म्हणतात. याच्यामध्ये दक्षिणात्य हे आहे, तोच आहे. दक्षिणात्य म्हणजे काय, मंदिरापुढे सभामंडप, याला मंदिरापुढे सभामंडप आहे. इथे जे आपले राशी चित्र म्हणतो ना, आपले मीनरास, 2 मासे, सिंह, सिंह, इथे चित्र आतमध्ये कोरलेले आहे. भारवाहक इथं आहे. त्याच्यानंतर समुद्र मंथन इथं आहे. त्याच्यानंतर राम लक्ष्मणाचं युद्ध, सीताराम उभे असलेले, राजमुद्रा, असे पुष्कळ पैलू असलेले हे मंदिर आहे. चक्रधर स्वामीच्या खोलीमध्ये बसले होते, कशी तर बसले होते, ती जागा इथे आहे. हे असं मंदिर आयेश्वर मंदिर असं आहे. आपला हिंदू माणूस आहे ना, तो कुठं पण पाया पडतो, आपण दगडाला पण देव करतो आणि तिथे काही दिवसांनी टपरी होती माल उभा राहतो आणि शासकीय अर्थकामाला का तसं निघून जातं. पण तसं काही नाही आहे, तसं काही नाही. फक्त आतमध्ये जो आहे तो कोरीव कामाने काढलेले, त्या काळात नक्षी काढलेली. तिथे भारवाहक पण आहे. भारवाहक म्हणजे घराचा भार आपण घेऊन चालतो तसं इथं भारवाहक पण आहे, प्रत्येक खांबाला आहे.
त्याला समुद्र मंथन आहे बा. ते जे आहे ना वरचं ते 2 माशांमधलं ते समुद्र मंथन आहे ते. म्हणजे अमृत कलश निघाला होता तसं ते समुद्र मंथन आहे. आणि आतमधून त्याचं घंटेची जर वर तुम्ही बघितलं तर संपूर्ण याची तुम्हाला हे सापडतील काय, जेवढे आपल्या राशी आहे ना, राशीचे निशाण तुम्हाला वर सापडतील. आणि त्याच्यानंतर परत कुठं बसले, ती खोली बसलेली म्हणजे हे चौकट आहे. आणि जेव्हा आपण चक्कर मारू तेव्हा मग तुम्हाला राम लक्ष्मण सीतांसोबत तुम्ही युद्ध तुम्हाला ठिकाण दाखवतो. घरातला बारकासा आपल्याकडे चित्र दाखवलं बा 4-5 ठिकाणी, प्रत्येकाने काही ठिकाणी लेडीज आहे, काही ठिकाणी जेंट्स आहे, असं आहे. कळस काय नाही का हेमाडपंथी मंदिर. हेमाडपंथी म्हणजे काय आपण म्हणतो वास्तुशास्त्र, तसं हेमांगी नावाचा हेमाड तो वास्तुशास्त्र तो लेखक होता म्हणा का, तो इंजिन होता, त्याचं नाव होतं हेमांगी का हेमाड, म्हणून हेमाडपंथी असं नाव पडलेलं आहे. म्हणून जेवढे मंदिर आहे आमच्या सिंधाला 5 ज्योतिर्लिंग याला एकाला पण कळस नाही, याला हेमाडपंथी मंदिरं म्हणतात, म्हणून याला पण कळस नाही. नदीच्या काठी आहे, सरस्वती नदीच्या काठी. परत इकडं हिंदू, इकडं मुस्लिम. हिंदू मुस्लिमांचं दैवत सुद्धा ह्याला मानलं जातं, असं आहे. तेव्हा तिकडं ती दर्गा आहे आणि इकडं शिवालय आहे. तोत्रा म्हणा, बेल म्हणा, ते सगळ्या परिसरामध्ये झाडं, सगळी कंपनी एकत्रित आसमाचे ते झाडं लावतात इथं. देवाची पूजा करणं सगळ्यात स्वस्त तसं आहे. सर्वात स्वस्त शोक आणि चांगला शोक, परवडणारा शोक आणि पावणारा शोक हे देवाची पूजा करणं. तर बेल आहे, धोत्रा आहे, वड आहे. आणि जे आमच्या गावातली सगळी कंपनी आहे ही दर श्रावणामध्ये दर सोमवारी इथं पाया पडायला येते पांढरे वस्त्र घालून. आणि श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी का दुसऱ्या सोमवारी इथं भंडारा असतो. संपूर्ण सिन्नर इथं जेवायला येतं भंडारा खायला. सगळे एकत्र येतात, सगळं समाजाचे लोक सगळे इथे एकत्र येतात आणि इथं भंडारा असतो. समोरचा म्हणजे पट्टी शाळा चक्कर स्वामीच्या 5 ठिकाण आहे सिन्नरला थांबलेले. समजा काही शुभेचं, गोंदेश्वर, भोजनस्थळ इथं पण थांबलेले आणि समोर पट्टी शाळा तिथं पण चक्कर स्वामी थांबलेले. त्यांच्या पक्षी जर गेलो ना आपण, त्यांच्याजवळ गेलो, त्यांच्या रोमस पाठ केले, तर त्यांच्या आपण जर धर्माचा प्रवेश केला तर आपण सर्व सुखबाजून सुख पावतो आपल्याला. आणि आपल्याची भूतबाधा म्हणा, बाहेरचे बीज आहे, त्यांच्या जर आपण जवळ गेलो तर सगळं आपलं ते गायब होतं. तुम्ही या मिनिटात जरी आता मंदिरामध्ये आलं तर तुम्ही आता इथं बसलेले गुपचूप, जेव्हा आरती सुरू होईल तिथं बहीण हा माणूस पण चांगला त्याच्या अंगात कसं काय आलं, तिथं आहे भोगन निस्तरण. तू माझ्यापर्यंत एक दिवस सगळं दुःख मी नाश करतो, तुम्हाला त्या मंदिरामध्ये मी घेऊन जातो. तुम्ही जर 12 वाजता जर कधी गेले लगेच तिथं अंगात त्याला शोध येतो लोकांचा, बायकांचा. मग चांगली तुमची शब्द बाय बोलत तिथं घंटा वाजली तर देव लगेच तो जागा होत त्यांना.
तर तुम्ही जर सिंधरामध्ये देवळा म्हटले ना, सर्वात श्रीमंत मंदिर कुठलं आहे तर सर्वात श्रीमंत मंदिर ते आमचं. आणि श्रीमंत म्हणण्यापेक्षा फार म्हणजे जगभरातले लोक तिथे पाया पडले आता. तुम्ही आता पंतप्रधान मोदी गेले होते, माऊलींची ती समाधी बघायला ज्या दगडावर बसले होते, शिलालेख ज्याचे बसले होते, तसे आमची तर 3 ते 4 ठिकाणी चक्रधर स्वामीची शिला आहे. पण याला प्रसिद्धी भेटत नाही म्हणून ते पाठीमागे आहे. शिवाय चौकात ते मंदिर आहे चक्रधर स्वामींचं. तिथं पण एक मंदिर आहे, तिथे एक पट्टी शाळा म्हणून आहे. तिथे म्हणतो ना आपण ऋग्वेद, आयुर्वेद, सामवेद सगळे वेद म्हणून घेतलेले. आणि जी खोली आहे ती खोली पण तुम्हाला दाखवतो. ते चक्रधर स्वामीने असं पाणी भरलं म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये सिंधरामध्ये 300-400 फुटावर तुम्हाला पाणी घ्यायला जावं लागेल. पण तुम्हाला ती विहीर दाखवतो, तुम्ही 2 ते 3 फुटावरून ते विहीरवरून पाणी घ्याल. ती विहीर समोर आहे आणि ती पट्टी शाळा समोर आहे.